नमस्कार, मी जयेश बनकर। माझ्या लाडक्या बहिणींनो, आपण सर्वजण मोठ्या आशेने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होता। पण आता अनेक बहिणींना हप्ता मिळणं बंद झालंय, तोही कायमचा। लक्ष द्या, आता कोणाला हप्ता मिळणार नाही। होय बहिणींनो, 3 जुलै 2024 रोजी शासनाने एक नवीन GR काढला आहे आणि त्यात काही मोठे बदल केले गेले। आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की तुमचा हप्ता का बंद आहे, तुम्ही अपात्र का ठरला आहात। भाग 1, वय आणि कुटुंबाची व्याख्या। या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिला पात्र आहेत। पण महत्त्वाचं म्हणजे कुटुंब म्हणजे काय, ज्या रेशन कार्डवर तुमचं नाव आहे ते कुटुंब। आणि लक्षात ठेवा, एका रेशन कार्डवर फक्त 2 महिलांना हप्ता मिळेल, म्हणजेच एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला। 2 पेक्षा जास्त महिला रेशन कार्डवर नाव असतील तर हप्ता बंद होणार असेल। भाग 2, इतर शासकीय योजना आणि 1500 रुपये पेक्षा जास्त लाभ घेत असतील। जर एखाद्या महिलेने आधीपासून शासनाच्या इतर योजनेतून दर महिन्याला 1500 किंवा त्याहून अधिक रक्कम घेत असेल, जसे की संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना, तर त्या महिलांना लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार नाही। 1500 पेक्षा जास्त लाभ घेतल्यास अपात्र ठरतील। भाग 3, इन्कम टॅक्स भरता का मग लाभ मिळणार नाही। जर कुटुंबातील कोणीही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या रेशन कार्डवरील कोणतीही महिला पात्र ठरणार नाही। इन्कम टॅक्स असेल तर योजना बंद। भाग 4, आता पुढे काय। लाडक्या बहिणींनो, हे नियम सरकारच्या GR मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहेत। हा GR मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, कृपया तो तुम्ही नक्की वाचा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता, तुमच्या हक्कासाठी होता, तुमच्या माहितीसाठी होता। जर तुम्ही अपात्र असाल तर चुकीचा अर्ज करू नका आणि पात्र असाल तर सत्य माहिती असलेला व्हिडिओ इतर बहिणींना शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। धन्यवाद।